नमस्कार, मी मनाली. न्यूज 18 लोकमतमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. सकाळचे 10 वाजलेले आहेत आणि या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडी, या सगळ्या बातम्या आपण या बुलेटिनमध्ये पाहणार आहोत. मात्र आत्ता राज्यातला महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सध्या राज्यावर लोड शेडिंगची टांगती तलवार गुंगावतीये. कोळशाच्या तुटवड्यानं देखील वीज निर्मिती प्रभावित झालेली आहे. तर दुसरीकडे महाजनकोचा 10,000 मेट्रिक टन कोळसा दररोज रिजेक्ट कोलच्या नावानं कोल वॉशरी मालकांच्या घशात जातोय. तर पाहूयात आमचा स्पेशल रिपोर्ट. कोळशाच्या तुटवड्याचा वीज निर्मितीवर परिणाम झाला आहेच, पण असलेल्या कोळसा साठ्यातूनही मोठ्या प्रमाणात कोळसा वाया जातो. कोळशाचा उष्मांक वाढवण्याकरता कोळसा औष्णिक विद्युत केंद्रात येण्याआधी धुतला जातो. मात्र हा कोळसा धुताना महाजेनकोचा खूप कोळसा रिजेक्ट होतो. उदाहरण द्यायचं झालं तर 22 एप्रिलला महाजेनकोने 39,691 मेट्रिक टन कोळसा कोल वॉशरीमध्ये धुतला. जवळपास 10,400 मेट्रिक टन कोळसा रिजेक्ट कोल म्हणून वाया गेला. ही एका दिवसाची आकडेवारी. आता कोळसा धुतल्याने नक्की उष्मांक वाढतो का, तो किती प्रमाणात वाढतो, यावर माहिती अधिकारात मागवलेल्या माहितीत काय उत्तर समोर आलं, नजर टाकूया. महानिर्मितीच्या 13 जुलै 2021च्या पत्रानुसार वेकोलीच्या गोंडेगाव खाणीतल्या कोळशाचा उष्मांक होता 3,850. इंदेर खाणीतल्या कोळशाचा उष्मांक होता 3,850. मुंगोली खाणीतल्या कोळशाचा उष्मांक होता 3,550. नीलजय खाणीतल्या कोळशाचा उष्मांक होता 3,550. हा कोळसा धुतल्यानंतर चंद्रपूर औष्णिक विद्युत केंद्रात नेला तेव्हा 2 नोव्हेंबर ते 25 नोव्हेंबर दरम्यानच्या कोळशाचा उष्मांक 3,356 ते 3,766 दरम्यान होता. म्हणजेच धुतल्यानंतर कोळशाचा उष्मांक वाढणं अपेक्षित असताना फारसा फरक पडलेला दिसत नाही. त्यामुळे कोल वॉशच्या नावाखाली महाजेनको 3 लाख मेट्रिक टन कोळसा का वाया घालवते, असा प्रश्न विचारला जातोय. मी मागील कमीत कमी 1 वर्षापासून सांगतोय की महाजनकोचे ऑफिसर, मॅनेजिंग डायरेक्टर खंडारे साहेब, पुरुषोत्तम जाधव डायरेक्टर मायनिंग, हे कोल वॉशरीच्या नावावर धादाम धंदा करून राहिले. राज्यात दरवर्षी 22 मिलियन मेट्रिक टन MMT कोळसा हा वीज निर्मिती आधी धुतला जातो. त्यापैकी 15 ते 28% वेस्ट कोल पकडला तर 3.30 मिलियन मेट्रिक टन MMTचा वेस्ट कोल म्हणून कोल वॉशरी कंपन्यांच्या घशात जातोय. कोल वॉशरी राज्य सरकारला WCLच्या रिजेक्ट कोलचे 630 रुपये प्रति टन पैसे देते. कोळसा खनिकर्म महामंडळाचा असेल तर दर 315 रुपये प्रति टन. खुल्या बाजारात कोळशाचे दर 10,500 ते 14,000 प्रति टन. कोल वॉशरीच्या नावावर उत्तम दर्जाचा कोळसा 300 ते 630 रुपये प्रति टन दरात उपलब्ध. भ्रष्टाचारामुळे महाजनकोला दिवसाला 10,000 मेट्रिक टन तोटा आणि महिन्याला 3 लाख मेट्रिक टनवर सोडावं लागतंय पाणी. आज कोळशाचा शॉर्टेज असताना महाजनको कोल वॉशरीवाल्यांना का बरं कोळसा देऊन राहिली आहे? डायरेक्ट कोल माइन्स मधून कोळसा डायरेक्ट पॉवर प्लांटला का बरं नाही पाठवत आहे? कोल वॉशरीच्या माध्यमातून जे 20 ते 30% कोळसा हा ओपन मार्केटमध्ये एकदम फेकल्या भावाने विकून राहिले, त्याचे हे डॉक्युमेंट्स RTI मध्ये माझ्याजवळ आहे. सध्याच्या उन्हाच्या तडाख्यामुळे विजेची मागणी दिवसाला 28,000 मेगावॅटवर गेली आहे. यात महाजेनको दिवसाला 8,500 मेगावॅटचा पुरवठा करतं. खासगी औष्णिक विद्युत केंद्र 6,000 मेगावॅटचा पुरवठा करतं. केंद्र सरकार 7,500 ते 8,000 मेगावॅटचा पुरवठा करतं. मागणी बघता दिवसाला जवळपास 3 ते 3,500 हजारांची तूट पाहायला मिळते. त्यात महाजनकोच्या कोल वॉशरीतल्या रिजेक्ट कोलची संख्या ही थोडी नाहीये. त्यात गैरकारभार होत असेल तर त्याला हलक्यात घेता येणार नाही. कोळशाचा हा काळा बाजार रोखण्याकरता संबंधित विभागानं, सरकारनं कठोर पावलं उचलण्याची तातडीची गरज आहे. महाजनकोचा जर विचार करायचा झालं तर महाजनको दिवसाला 40,000 मेट्रिक टन कोळसा हा कोल वॉशरीमधनं धुवून घेते. त्यामध्ये जवळपास 10,000 मेट्रिक टन कोळसा हा रिजेक्ट कोल म्हणून वाया जातो.
एकीकडे कोळशाचा तुटवडा असताना महाजनको इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये कोळशावर का पाणी सोडते, हाच महत्त्वाचा प्रश्न आहे. तुषार कोळे, न्यूज 18 लोकमत, नागपूर. आणि याविषयीच आपण सविस्तर बोलणार आहोत. आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे आपल्यासोबत नागपूरहून आहेत. थेट तुषारकडे आपण जाणार आहोत. तुषार, गुड मॉर्निंग. खरं तर न्यूज 18 लोकमतनं धक्कादायक वास्तव सगळ्यांसमोर आणलेलं आहे. राज्यामध्ये एकीकडे टांगती तलवार आहे, ती म्हणजे लोड शेडिंगची, आणि दुसरीकडे आहे कोळशाचा तुटवडा. आणि हे सगळं असताना कोळसा कंपनीच्या आपण म्हणतोय की तिजोरीमध्ये कोळसा शिल्लक आहे, असा अवैध कोळशाचा कारभार सुरू आहे, भ्रष्टाचार सुरू आहे. तर याला आता वाचा नेमकी कोण फोडणार? निश्चित हा संपूर्ण धक्कादायक प्रकार आहे. म्हणजे माझ्याकडे जे कागद आहे त्या कागदावरून तुम्हाला कळेल की बाजारामध्ये सध्याच्या परिस्थितीत कोळशाचे दर आहे ते 10,500 प्रति टन ते 14,000 त्या घरामध्ये आहे. मात्र जिथे रिजेक्ट कोलच्या नावावर कोल वॉशरूममधला जो कोळसा निघतो तो कोल वॉशरूम मालकांना फक्त 300 रुपये ते 630 रुपये प्रति टन दराने मिळत आहे. म्हणजे साधारण तुम्ही कल्पना करा की एकीकडे 10,000 रुपये दर ना दुसरीकडे 300 रुपये दर. म्हणजे किती मोठी ही तफावत आहे की राज्य सरकार स्वतःचाच कोळसा कोल वॉशरींना 300 ते 600 रुपये प्रति टनानं विकते. हा एक यामधला महत्त्वाचा विषय. पण दुसरा आणखी महत्त्वाचा विषय आहे की सध्या राज्यामध्ये कोळशाचा तुटवडा पाहायला मिळत आहे. केंद्र सरकारकडनं ज्या प्रमाणामध्ये राज्याची मागणी आहे केंद्राकडे कोळशाची, तितका कोळसा मिळत नाही. या परिस्थितीमध्ये महाजनको रोज 40,000 मॅट्रिक टन कोळसा कोल वॉशरूममधनं धुवून घेते आणि कोल वॉशरूममध्ये साधारण 15 ते 28% पर्यंतचा कोल हा वेस्ट कोल म्हणून कोल वॉशरीकडे पडून राहतो. महत्त्वाचा विषय आहे की जर का 10,000 मॅट्रिक टनचा कोळसा आपण दिवसाला बघितलं म्हणजे कोल वॉशरीला मिळत आहे, कारण की महाजनको 40,000 मॅट्रिक टन कोळसा धुवून घेते. त्याचे साधारण आपण 20% जरी सरासरी पकडली तर महिन्याला हा जवळपास 3 लाख मॅट्रिक टन कोळसा आहे ज्यावर महाजनको पाणी सोडते. त्यामुळे प्रश्न हा आहे की एकीकडे कोळशाचा तुटवडा असताना महाजनकोचा हा अट्टास का की कोल वॉशरीमधनं कोळसा धुवून घ्यायचा. आता कोल वॉशरीमधनं कोळसा धुतल्यानंतर कोळशाचा उष्मांक वाढतो का, तर माहितीच्या अधिकारामध्ये महाजनकोने दिलेल्या कागदावरूनच हे सिद्ध होतं की थेट कोळसा खाणीमधनं गेलेल्या कोळशावर वीज निर्मिती होते. त्याचा उष्मांक साधारण 3,800 पाहायला मिळतात आणि वॉश कोलचा देखील उष्मांक साधारण 3,850 पाहायला मिळतो. म्हणजे उष्मांकामध्ये देखील विशेष फरक पडत नाही. त्यामुळे एकीकडे जर का तुम्ही कोल वॉशरूममधनं कोळसा धुत असेल त्यामध्ये साधारण 20 ते 25% कोळसा रिजेक्ट कोल म्हणून तुमचा वाया जात असेल आणि तो लाखो मॅट्रिक टनच्या घरामध्ये असेल, तर मग कोल वॉशरूममध्ये कोळसा धुण्याचं कारण काय? तो थेट तुम्ही कोळसा खाणीमधनं औष्णिक विद्युत केंद्रामध्ये पाठवू शकता. महत्त्वाची गोष्ट की जेव्हा राज्याचे ऊर्जा मंत्री 2012-13 मध्ये अजितदादा पवार होते तेव्हा त्यांनी या कोल वॉशर बंद केलेल्या होत्या. त्याचं प्रमुख कारण हेच होतं की कोल वॉशरीमध्ये धुतलेल्या कोळशामुळे वीज निर्मितीमध्ये विशेष फरक पडत नव्हता. मात्र या आड मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार होत होता. मात्र परत 2019 मध्ये या कोल वॉशर सुरू करण्याचे आदेश काढण्यात आले आणि 2021 मध्ये त्या कोल वॉशर सुरू झाल्या. मागच्या 2 वर्षांमध्ये कोल वॉशरूमच्या नावावर इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार झाला, मात्र वीज निर्मितीमध्ये कोणताही फरक पडला नाही. आजही आपण जर का बघितलं तर राज्यामध्ये जवळपास 3 ते 3,500 मेगावॅट विजेचा तुटवडा आपल्याला पाहायला मिळत आहे. म्हणजे राज्याची आजची दिवसाची मागणी साधारण 28,000 मेगावॅट आहे. महाजनको आपल्याला 8,500 मेगावॅट देते. खासगी औष्णिक विद्युत केंद्राकडनं साधारण 7.5 मेगावॅट पाहायला वीज मिळते आणि केंद्र सरकारकडनं साधारण 7,000 ते 7,500 आपल्याला वीज निर्मिती मिळत असते. तर एकूण जर राज्याला दिवसाला साधारण 24,000 मेगावॅट विजेचा पुरवठा होत आहे आणि राज्याची जी गरज आहे ती साधारण 27,000 ते 28,000 मेगावॅटच्या घरामध्ये आहे. मग एकीकडे वॉश कोलच्या नावाने जर का आपण वीज निर्मिती वाढवण्याचा प्रयत्न करतो, मात्र तसं होताना दिसत नाही. आणि दुसरीकडे कोळशाचा तुटवडा आहे, त्यामुळे कोळसा साधारण 20 ते 25% महाजनकोचा वाया जात आहे. या सर्व परिस्थिती बघता महाजनको का बरं स्वतःच्या हक्काच्या कोळशावर रिजेक्ट कोलच्या नावाने पाणी सोडतो, हाच एक महत्त्वाचा प्रश्न आहे. त्यामुळे राज्य सरकारने या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करावी अशी मागणी होत आहे. खरं तर राष्ट्रवादी काँग्रेसने हा प्रश्न उपस्थित केला. म्हणजे ऊर्जा मंत्रालय काँग्रेसकडे आहे, महाविकास आघाडीचा एक भाग आहे काँग्रेस राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष. मात्र तर आपण पाहतोय अतिशय महत्त्वाची माहिती आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे आपल्याला देत होते. सध्या राज्यावर एकीकडे लोड शेडिंगची टांगती तलवार घोंगावते आणि त्यात कोळशाच्या तुटवड्यानं वीज निर्मिती प्रभावित झालेली आहे. दुसरीकडे महाजनकोचा 10,000 मेट्रिक टन कोळसा दररोज रिजेक्ट कोलच्या नावानं म्हणजे उगीचच तो जाळला जातोय. 10 मेट्रिक टन कोळसा हा वाया घालवला जातोय अक्षरशः आणि तो कोल वॉशरी मालकाच्या घशात जातोय.
आणि यानंतर वळूयात पुढच्या बातमीकडे। तर बातमी आहे पुणे महापालिकेमधील नगरसेवकांचा अजब कारभार समोर आलाय। पालिकेमधील 100हून अधिक नगरसेवकांनी गेल्या 2 वर्षात वैद्यकीय उपचारांच्या बिलापोटी सरकारी तिजोरीतून 8 कोटी रुपयांची वसुली केली आहे। पालिकेच्या बजेटमध्ये अशी कोणतीही तरतूद नसतानाही वर्गीकरण करत नगरसेवकांना वैद्यकीय बिलं अदा करण्यात आली आहेत आणि त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या करातून गोळा होणाऱ्या पैशाचा विनियोग वैयक्तिक औषधोपचारांसाठी करणं कितपत योग्य आहे असा प्रश्न आता नागरिकांकडून विचारला जातोय। तर पाहूयात न्यूज 18 लोकमतचा या संदर्भातला एक्सक्लुझिव्ह रिपोर्ट। जनतेची सेवा करावी म्हणून नागरिक नगरसेवकांना निवडून देतात, मात्र हेच नगरसेवक स्वतःच्या वैद्यकीय खर्चासाठी जनतेच्या पैशाचा चोरडा करत असल्याचं पुन्हा एकदा समोर आलंय। पुणे महानगरपालिकेच्या आजी माजी नगरसेवकांनी 2021-22 या वर्षात वैद्यकीय बिलापोटी महापालिकेच्या तिजोरीतून तब्बल 4 कोटी 20 लाख रुपये खर्च केलेत, तर 2020-21 वर्षात 419 बिलांसाठी तब्बल 4 कोटी 36 लाख 84,790 रुपये वसूल केले गेलेत। याचा अर्थ कोरोनाच्या 2 वर्षात तब्बल 8.5 कोटी रुपयांपेक्षा जास्तीची रक्कम आजी माजी नगरसेवकांच्या वैद्यकीय बिलापोटी खर्च करण्यात आली आहे। मेडिकल बिल कोरोनाच्या काळामध्ये किती रुपये घेतले तर 2 वर्षामध्ये जवळजवळ 8 कोटी 70 लाख रुपये कोरोनाच्या काळामध्ये ह्यांनी नगरसेवकांनी बिलं घेतलेत। 2 वर्षामध्ये आर्थिक परिस्थिती सगळ्यांचीच होती, कंपन्या बंद पडल्या, लोकांच्या नोकऱ्या गेल्या, महानगरपालिकेचा इन्कम सुद्धा बंद होता, तरी ह्यांनी लाखो रुपये लाटल्यात। 8 कोटीमध्ये खेळ नाही सर, 8 कोटीमध्ये जनतेचे पैसे, जनता हा पोटाला मारून तुमचा मिळकत कर टॅक्स भरलेला जातो। एकही नगरसेवक सामान्य माणसाला कोरोना झाला तर ह्यांनी ससून हॉस्पिटलला टाकलं, तुमच्या बालेवाडीला टाकलं, आणि नगरसेवकाला करोना झालं तर नोबेल हॉस्पिटल, पुना हॉस्पिटल, सह्याद्री हॉस्पिटल, रुबी हॉस्पिटल, हे नगरसेवक का जात नाही सरकारी दवाखान्यात? पुणे महानगरपालिकेतील जवळपास 100हून अधिक नगरसेवकांनी 2 वर्षात 8 कोटी रुपये वैद्यकीय बिलापोटी वसूल केले। विशेष म्हणजे बजेटमध्ये तरतूद नसतानाही वर्गीकरण करून नगरसेवकांना वैद्यकीय बिल अदा करण्यात आली आहे। नगरसेवकांनी स्वतःसह कुटुंबाचा वैद्यकीय विमा उतरवला असता तर त्यांना वैद्यकीय खर्चाची रक्कम मिळाली असती, मात्र वैद्यकीय विमा उतरवण्याच्या ऐवजी सर्वसामान्य नागरिकांच्या करातून गोळा होणाऱ्या पैशाचा विनियोग वैयक्तिक औषधोपचारांसाठी करणं कितपत योग्य आहे असा प्रश्न नागरिकांकडून विचारला जातोय। जनतेच्या पैशाची उधळपट्टी काढली। 7 कोटी हे वाचले असते तर 7 कोटीमध्ये पुणे शहरामध्ये बरंच काय काय झालं असतं। उड्डाणपूल झाले असते, रस्ते झाले असते, पाण्याच्या टाक्या दिल्या असत्या, लोकांचे पाण्याचे प्रश्न सुटले असते। ह्याच्यावरती कुणी लक्ष देत नाही, काही नाही। सगळे नगरसेवक इलेक्शनच्या पिरियडला आपले 50-50 लाख रुपये खर्च करतात, तर मेडिकलच्या बिलासाठी यांना 5-5, 10-10 लाख रुपये का खर्च करता येत नाही? संस्थेवरती अवलंबून का राहतात? तर संस्था देते म्हणून किती बी खायचं का? महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना वैद्यकीय विमा महापालिकेकडून उतरवून त्यांना वैद्यकीय संरक्षण दिलं जातं, मात्र नगरसेवकांच्या बाबतीत वेगळंच धोरण पुणे महापालिकेनं घेतलंय। महापालिकेच्या मुख्य सभेत सर्वपक्षीय नगरसेवक एकत्र येत स्वतःच्या फायद्यासाठीचे निर्णय घेतात। किमान यापुढे तरी यात सुधारणा होईल अशी अपेक्षा आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन हंचाटे सह वैभव सोनवणे, न्यूज 18 लोकमत, पुणे। आणि याविषयी सविस्तर जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी वैभव सोनावणे पुण्याहून आपल्या सोबत आहेत। वैभव, आपण पाहतोय खरं तर नगरसेवक, लोकप्रतिनिधी हे जनतेसाठी असतात की जनता त्यांच्यासाठी असते? जनतेच्या पैशांची लूट अशा पद्धतीनं पुण्यात होताना आपल्याला पाहायला मिळतेय। जनतेचा कर जो आहे तो सगळे नगरसेवक आपल्या वैद्यकीय सेवेसाठी खर्च करताना आपल्याला पुण्यात दिसले। म्हणाले हे अत्यंत दुर्दैवी आहे। त्याच महानगरपालिकेमध्ये जे कर्मचारी आहेत या सगळ्या कर्मचाऱ्यांचा विमा उतरवला जातो, तसा कायदा आहे आणि त्या कायद्यानुसार या कर्मचाऱ्यांना जेव्हा वैद्यकीय गरज लागते किंवा मदत लागते तेव्हा ते विम्याचा वापर करतात। नगरसेवकांच्या बाबतीमध्ये मात्र असं होताना दिसत नाही। याचे कारण नगरसेवकांनी त्यांची बिलं सादर करायची आणि त्या बिलाची सादर केलेल्या बिलाची रक्कम जी आहे ती महापालिकेकडून थेट नगरसेवकांना दिली जाते। आता गेल्या 2 वर्षात थोडे नाही तर तब्बल 8 कोटी रुपये 419 बिलांपोटी या नगरसेवकांनी वसूल केले। सगळ्याच पक्षांचे आजी माजी नगरसेवक, साधारण 100च्या आसपास नगरसेवक आहेत ज्यांनी हे 8 कोटी रुपये महापालिकेकडून वसूल केलेले आहेत। मूळ मुद्दा इतकाच उरतो की जे नगरसेवक 50,000 लोकांमधून निवडून जातात त्यांना स्वतःला, स्वतःच्या कुटुंबियासहित
विमा उतरवून आपली वैद्यकीय उपचारांची गरज जी आहे ती पूर्ण करता येत नाही का? अगदी थोडा आणि किरकोळ खर्च ज्याच्यासाठी लागतो त्यासाठी महापालिकेकडून कोट्यवधी रुपये जर या नगरसेवकांनी वसूल केलेले असतील तर हे खरंच विश्वस्त म्हणायचं का? यांना महापालिकेचे विश्वस्त किंवा ट्रस्टी म्हटलं जातं, ज्यांना आपण निवडून देतो. निवडून दिलेल्या नगरसेवकांनी लाखो रुपये वैद्यकीय बिलासाठी घ्यायचे आणि ते या अशा पद्धतीनं महापालिकेकडून वसूल करायचे. या उपर अगदी साधा उपाय, कुटुंबाचा 20 ते 25 हजार रुपये खर्चून वैद्यकीय विमा जर उतरवला तर त्यांचं जवळपास 20 लाख रुपयांपर्यंत वैद्यकीय खर्च जो आहे तो या विम्याच्या मार्फत केला जाऊ शकतो. मात्र तसं करताना कुठलाही नगरसेवक दिसत नाही, पक्षही कुठलाच अपवाद नाही. या सगळ्या नगरसेवकांनी होता होईल तेवढी वैद्यकीय बिलं सादर करून पैसे जे आहेत ते काढलेत. थोडके नाही तर 8 कोटी रुपये या सगळ्या नगरसेवकांनी महापालिकेकडून वसूल केलेत. त्याच्यामुळे तुम्ही खरंच पुणेकरांच्या पैशाचा योग्य विनियोग करता का असा प्रश्न या नगरसेवकांना विचारायला हवा. सगळ्या पुण्यातल्या नगरसेवकांनी खरं तर जनतेच्या पैशांचा अक्षरशः चुराडा केलेला आहे. आमचे प्रतिनिधी वैभव सोनवणे याविषयी सविस्तर माहिती देत होते. वैभव, धन्यवाद. आणि यानंतर वळूयात पुढच्या बातमीकडे. तर नगरसेवक जनतेचे की स्वतःचे असा प्रश्न आता पुण्यात उभा राहिलाय. वैद्यकीय उपचाराकोटी 8 कोटी रुपये जे आहेत ते पुण्यातल्या नगरसेवकांनी जनतेचे उकळलेले आहेत. वैद्यकीय सेवेचा स्वतःचा खर्च जनतेच्या करातून त्यांनी केलेला आहे. तर पुणे महापालिकेतील नगरसेवकांचा अजब कारभार समोर आलाय. पालिकेतल्या 100हून अधिक नगरसेवकांनी गेल्या 2 वर्षात वैद्यकीय उपचाराच्या बिलापोटी सरकारी तिजोरीतून 8 कोटी रुपयांची वसुली केलेली आहे. आणि आता बातमी आहे चिंता वाढवणारी. देशाच्या अनेक भागामध्ये कोरोना रुग्णसंख्येत पुन्हा वाढ होताना पाहायला मिळतेय. तर सोमवारी देशभरात कोरोनाचे 2,541 नवीन रुग्ण आढळून आले आहेत आणि सक्रिय रुग्णांची संख्या 16,522 इतकी असून 30 रुग्णांचा मृत्यू झालाय. तर गेल्या 24 तासात उपचाराधीन रुग्णांमध्ये 649 वाढ झाली आहे. राजधानी दिल्लीत सलग चौथ्या दिवशी 1000हून अधिक नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर संभाव्य चौथ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर कर्नाटक सरकारनं मास्क सक्ती आणि सोशल डिस्टन्सिंग पुन्हा लागू केले. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी सर्व राज्यांचे मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्र्यांची व्हिडिओ कॉन्फरन्स घेणार आहेत. आणि याविषयी आपण सविस्तर अपडेट जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी प्रशांत दिला रामदास आपल्यासोबत आहेत. प्रशांत, मनाली जर बघितलं आपण तर अत्यंत महत्त्वाची बैठक उद्या होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जे कोरोनाग्रस्त राज्य आहे जसं दिल्ली असो, महाराष्ट्र असो, हरियाणा असो, उत्तर प्रदेश असो, कर्नाटक असो, या ज्या राज्यांमध्ये कोरोना वाढत आहे या सगळ्या पार्श्वभूमीवरती मुख्यमंत्र्यांची बैठक कोरोनाच्या मुद्द्यावरती पंतप्रधानांनी बोलली आहे. उद्या ही बैठक होणार आहे. पण त्या बैठकीच्या पूर्वी जर बघितलं तर हळूहळू देशात कोरोनाची रुग्णसंख्या आहे झपाट्याने वाढत आहे. साधारणतः 500च्या जवळपास 2-3 आठवड्यापूर्वी पोहोचलेली जी संख्या आहे ती आज 2000चा आकडा पार केलेला आहे. आणि दिल्लीत जर बघितलं साधारणतः 1000पेक्षा जास्त रुग्ण हे काल 24 तासात आढळले होते. याचाच अर्थ असा होतो की कोरोना आपला पाय पसरायला सुरुवात झालेली आहे. चौथी जी लाट येईल त्याचे संकेत देखील प्राप्त झाले आहे. त्यामुळे असं म्हणावं लागेल की आता या संदर्भात केंद्र सरकार काय गांभीर्याने पाऊल टाकतं हे देखील पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे. प्रशांत, महाराष्ट्रासाठी काही सूचना देण्यात आल्यात का? या संदर्भात ज्या पद्धतीनं मुंबई असो किंवा महाराष्ट्राच्या इतर शहरांमध्ये ज्या पद्धतीनं रुग्णसंख्या वाढत आहे त्या संदर्भात देखील होऊ शकतं या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कारण की यापूर्वी आरोग्य सचिव भारत भूषण यांनी या संदर्भात राज्य सरकारला देखील पत्र पाठवलं होतं आणि राज्यांमध्ये मास्क सक्ती आणि शारीरिक अंतर आणि इतरही नियम सक्तीचे करावे अशा प्रकारच्या सूचना दिल्या होत्या. सर्वच राज्य सरकाराला कोरोना कसा नियंत्रित करायचा आहे या संदर्भातल्या अतिरिक्त सूचना केंद्र सरकारच्या वतीने जारी करण्यात आलेल्या आहे. सोबतच जर बघितलं केंद्राचे आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार यांनी देखील स्पष्ट केलेलं आहे की सर्व राज्य सरकाराला ते अधिकार देण्यात आले आहेत. केंद्र सरकार फक्त मार्गदर्शन करेल पण पाऊल जे टाकायचे आहे की जे नियम बनवायचे आहे ते राज्य सरकारला बनवायचे आहे. प्रमुख 3 नियम आहेत: शारीरिक अंतर पाळणे, सॅनिटायझरने हात धुणे आणि मास्कची सक्ती ठेवणे. हे नियम कंटिन्यू ठेवावे आणि लसीकरणावर जास्तीत जास्त भर द्यावा अशा प्रकारच्या सूचना राज्य सरकारला करण्यात आलेल्या आहेत. पण महाराष्ट्रामध्ये जर बघितलं अजूनही लसीकरणामध्ये जर बघितलं महाराष्ट्र पिछाडीवर असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे या सगळ्या पार्श्वभूमीवरती महाराष्ट्रासाठी काही वेगळ्या सूचना मिळतात का हे देखील पाहणं अतिशय. त्यामुळे बघायचं उद्याच्या बैठकीत सुद्धा नवीन सूचना काही जारी होत आहेत का? या सगळ्या गोष्टींवर, घडामोडींवर आपलं लक्ष असणार आहे. प्रशांत, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी.
तर मुंबईसह नागपूरपर्यंतच्या शहरांना जोडणाऱ्या समृद्धी महामार्गाच्या उद्घाटनाआधीच मोठी दुर्घटना घडली आहे आणि त्यामुळे हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचं लोकार्पण लांबणीवर टाकण्यात आलंय। तर या अपघातात एका कामगाराचा मृत्यू झालाय तर 2 जण जखमी झालेत आणि या महामार्गावर वन्यजीवांसाठी ओव्हरपास बांधण्यात आलेले आहेत। त्यापैकी एक 16व्या नंबरचा ओव्हरपासचा आर्च कोसळला आणि त्यामुळे हा सोहळा किमान आता 1.5 ते 2 महिन्यांसाठी पुढे ढकलण्यात आलाय। तर उद्घाटनाआधीच महामार्गावर मोठी दुर्घटना झालेली आहे। या दुर्घटनेत एका कामगाराचा मृत्यू झाल्याचं कळते। 16 नंबरच्या ओव्हरपासचा आर्च जो आहे, कमान जी आहे ती कोसळलेली आहे। तर या अपघातात एकाचा मृत्यू झालेला असून 2 जण जखमी झालेले आहेत। पाहूयात याविषयीचाच एक स्पेशल रिपोर्ट। मुंबई ते नागपूर समृद्धी महामार्ग हा वाहतुकीसाठी नेमका केव्हा खुला होणार याचीच सगळ्यांना उत्सुकता आहे। एकूण 710 किलोमीटर लांबी असलेल्या या महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या हस्ते होणार होतं, पण आता हे लोकार्पण लांबणीवर पडेल असंच दिसतंय आणि याला कारण ठरलंय पहिल्या टप्प्यातील 15व्या किलोमीटरवरील वन्यजीव उन्नत मार्गाचं काम। या उन्नत मार्गाचं सुपर स्ट्रक्चर हे आर्क पद्धतीचं असून काही आर्क स्ट्रिप्सना अपघातानं हानी पोहोचली आहे। त्यामुळे 30 एप्रिल पर्यंत पूर्ण होणारं हे काम आता पूर्ण करण्याकरता आणखी 1.5 महिना लागणार आहे। वाईल्ड लाईफ ओव्हरपास जो आहे त्याच्यामध्ये एक सुपर स्ट्रक्चर म्हणजे विशेष प्रकारचे आर्चेस आहेत। त्याच्यामधले एक 105वी जी आर्च आहे त्याच्यामध्ये काही डॅमेज झालेलं आहे आणि त्यामुळे तिथले आमचे सगळे तज्ज्ञ मंडळी, इंजिनियर आणि सगळे जे आहेत त्याच्यामध्ये चर्चा झाल्यानंतर हे पुन्हा एकदा सुपर स्ट्रक्चर नव्याने बनवण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्यामध्ये थोडा कालावधी लागेल आणि त्यामुळे हे जे 2 तारखेचं जे काम आहे, कारण वाईल्ड लाईफ ओव्हरपास जो आहे तो कंप्लीट झाल्याशिवाय त्याचं लोकार्पण करणं शक्य होणार नाही किंवा उचित होणार नाही। नवीन पद्धतीने आता सुपर स्ट्रक्चर तयार केलं जाणार आहे। तज्ञांशी चर्चा करून हा निर्णय घेण्यात आलाय। उन्नत मार्गाचं काम पूर्ण झाल्याशिवाय महामार्गाचं पहिल्या टप्प्यातलं काम पूर्णत्वाला जाणार नाहीये। 2021 मध्ये या महामार्गाचं काम पूर्ण होणं अपेक्षित होतं, पण अनेक कारणांमुळे ते रखडलं। आता पहिल्या टप्प्यातलं काम 100% पूर्ण होण्यास काही दिवसांचा विलंब होणार असल्यानं लवकरात लवकर हे काम पूर्ण केव्हा होणार हाच खरा प्रश्न आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। आणि यानंतर आता बातमी ती म्हणजे किरीट सोमय्या आज खार पोलीस ठाण्यात जाऊन FIR मध्ये फेरफार केल्याप्रकरणी पोलीस अधिकाऱ्यांविरोधात तक्रार दाखल करणार आहेत आणि तसं ट्विट जे आहे ते किरीट सोमय्या यांनी केलेलं आहे। तर 11:15 वाजता किरीट सोमय्या खार पोलीस स्टेशनमध्ये जाणार असल्याची माहिती मिळते। सोमय्यांवर झालेल्या हल्ल्यानंतर पोलिसांनी खोटी तक्रार दाखल केल्याचा आरोप करण्यात येतोय। पोलीस आयुक्त संजय पांडेंवरही सोमय्यांनी गंभीर आरोप केले। तर आता आज सोमय्या तक्रार देण्यासाठी पोलीस स्थानकात जाणार असल्याची माहिती मिळते। पोलीस अधिकाऱ्यांविरोधात ते तक्रार करणार आहेत आणि या आशयाचं ट्विट स्वतः किरीट सोमय्या यांनी केलेलं आहे। तर आमची प्रतिनिधी सुस्मिता भदाणे आपल्यासोबत आहे। थेट सुस्मिताकडे आपण जाऊयात। सुस्मिता, आपण पाहतोय सध्या मुंबईमध्ये अनेक घडामोडी घडताना दिसतात आणि त्यात आता किरीट सोमय्या पोलिसांविरोधात, पोलीस अधिकाऱ्यांविरोधात जाऊन आज तक्रार करणार असल्याचे ट्विट त्यांनी केले। काय सविस्तर अपडेट्स?
खरं तर किरीट सोमय्या यांना ज्या दिवशी राणा दाम्पत्य यांना खार पोलिसांनी अटक केली होती त्याच दिवशी हल्ला सुद्धा झाला होता त्यांच्या गाडीवरती आणि त्यावरनं राजकीय आरोप प्रत्यारोप सुद्धा रंगलेले पाहायला मिळाले। अगदी दिल्लीमध्ये जाऊन याबाबतची तक्रार त्यांनी केलेली होती। सोबतच या संपूर्ण प्रकरणात चौकशी व्हावी केंद्रीय यंत्रणांकडून अशीही मागणी त्यांनी केलेली होती। यामध्ये किरीट सोमय्या यांनी जो एक गंभीर आरोप केलेला आहे तो गंभीर आरोप असा आहे की उद्धव ठाकरे आणि संजय पांडे जे पोलीस महानिरीक्षक आहेत त्यांच्या सांगण्यावरून त्यांनी जाणीवपूर्वक मला त्रास होईल अशा पद्धतीनं ही सगळी कारवाई जी आहे ती करण्यात येत होती किंवा हल्ला माझ्यावरती करण्यात आला, माझा मनसुख हिरेन करण्याचा प्रयत्न होता, अशा पद्धतीचं वक्तव्य किरीट सोमय्या यांनी दिलेलं। मनसुख हिरेन याची हत्या जी वाझे प्रकरणामध्ये झालेली होती असंही पहिल्यांदा पाहायला मिळालेलं होतं। तर इतक्या गंभीर स्वरूपाचे आरोप हे करण्यात आलेले होते, परंतु ज्या दिवशी ही सगळी घटना घडली त्या दिवसापासून आजच्या दिवशी सुद्धा एक महत्त्वाची अपडेट ज्या वेळेला समोर आली होती ती म्हणजे किरीट सोमय्या यांचा असा दावा होता की माझी FIR ही चुकीच्या पद्धतीने लिहिली गेली, चुकीची FIR घेण्यात आली असं त्यांनी म्हटलेलं होतं आणि याचाच जाब विचारण्यासाठी नवीन FIR त्याविरोधात फाईल करण्यासाठी म्हणून किरीट सोमय्या आज खार पोलीस स्टेशनमध्ये येणार आहेत। खार पोलिसांच्या सोबत ते चर्चा करणार आहेत आणि आपला मुद्दा मांडणार आहेत। परंतु या संपूर्ण परिस्थितीमध्ये आपण बघताय की खार पोलीस स्टेशन बाहेर सध्या आपण जर बघितलं तर वातावरणात म्हणजे त्या दिवशी ज्या दिवशी हल्ला झाला त्या दिवशी त्यांची सिक्युरिटी तिकडे होती, एवढं असताना सुद्धा दगड फेकण्यात आले, काही शिवसैनिकांवरती सुद्धा आरोप करण्यात आले। माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्यावरती सुद्धा त्यांनी थेट आरोप केलेला, काही शिवसैनिकांच्या अंगावरती गाड्या गेल्या असाही आरोप करण्यात आलेला। त्यामुळे एकीकडे केंद्राकडे आता हे प्रकरण गेलेलं आहे, त्यामुळे राज्य सरकार विरुद्ध केंद्र सरकार असं सुद्धा एका चित्रात पाहायला मिळत होतं, कारण किरीट सोमय्या यांनी तशा पद्धतीची तक्रार तिकडेही केलेली आहे केंद्रातील तपास यंत्रणांकडे आणि गृह विभागाकडे। त्यामुळे आज नेमकं किरीट सोमय्या यांची FIR पुन्हा नोंदवली जाते आहे का, पोलिसांकडनं त्यांना काय उत्तर दिलं जातं हे बघणं महत्त्वाचं असतं। नक्कीच, धन्यवाद सुस्मिता या सविस्तर माहितीसाठी। आणि ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे। तर बातमी आहे औरंगाबादमधली। औरंगाबादमधील 9 मे पर्यंत असणाऱ्या शस्त्रबंदीच्या आदेशांवर पोलीस आयुक्तांनी स्पष्टीकरण दिले। तर ही जबाबबंदी नसून शस्त्रबंदीचे आदेश देण्यात आल्याचं पोलीस आयुक्त निखिल गुप्तांनी सांगितलंय। पोलीस आयुक्तांकडून याबाबतचं प्रसिद्धीपत्रकही जारी करण्यात आलंय। वस्तुस्थितीनुसार शस्त्रबंदी लावली जाते असंही पोलीस आयुक्तांनी स्पष्ट केलेलं आहे। तर आता आपण बातमी पाहतोय औरंगाबादमधली। औरंगाबादमध्ये 9 मे पर्यंत शस्त्रबंदी आदेश पोलीस आयुक्तांनी लावलेला आहे आणि या आदेशाविषयीचं स्पष्टीकरण पोलीस आयुक्तांनी दिलेलं आहे। तर ही जमावबंदी नसून शस्त्रबंदीचे आदेश देण्यात आल्याचं पोलीस आयुक्त निखिल गुप्ता यांनी सांगितलेलं आहे। सविस्तर अपडेट जाणून घेऊयात, आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम आपल्यासोबत आहेत। सिद्धार्थ, आपण पाहतोय औरंगाबादमध्ये 9 मे पर्यंत शस्त्रबंदीचे आदेश पोलीस आयुक्तांनी दिलेले आहेत। एकतर आधीच औरंगाबादमध्ये 1 मेची राज ठाकरेंची सभा चर्चेत आहे आणि आता 9 मे पर्यंत असलेली शस्त्रबंदीचे आदेश, त्यामुळे आणखीनच चर्चेला उधाण आलंय। मनाली, सर्वप्रथम हे आपण समजून घेऊया की जमावबंदी आदेश आहेत, शस्त्रबंदी आणि जमावबंदी आदेश शहराला लागू झालेले आहेत, मात्र ही जमावबंदी 144 कलमा अंतर्गत नाहीये। हे आधी आपण स्पष्टपणे करायला पाहिजे, कारण जमावबंदीच्या आदेशामुळे औरंगाबादमध्ये फार मोठ्या प्रमाणात अफवा पेरल्या जात आहेत आणि त्याचं राजकारण राज ठाकरे सभेशी जोडलं जात आहे। विशेष म्हणजे हे जमावबंदी शस्त्रबंदी हा रुटीन आदेश असतो आणि ज्यावेळेस शहरामध्ये मोठी सभा असेल, मिरवणूक असेल किंवा एखादं आंदोलन होणार असेल तर हे वारंवार पोलीस आयुक्त असे आदेश काढत असतात आणि आता हा आदेश सुद्धा त्यांनी काढलेला आहे। एक महत्वाची गोष्ट अशी आहे की राज ठाकरेंची 1 तारखेला सभा या आदेशाच्या अंतर्गत येते, म्हणून ती सभा होणार नाही असं म्हणणं चुकीचे आहे, कारण आज या आदेशा अंतर्गतच शरद पवार यांची सभा आज आहे। हा जमावबंदीचा आदेश लागू असताना हा आदेश सुरू आहे। जमावबंदी 144 ची वेगळी असते आणि जमावबंदी ही दुसरी प्रतिबंधात्मक ही वेगळी असते, त्यामुळे हे कन्फ्युजन प्रेक्षकांना सुद्धा कळायला पाहिजे। जमावबंदीचा आदेश निश्चित आहे, परंतु तो 144 अंतर्गत नाही आहे। आणि विशेष म्हणजे आता राज ठाकरेंच्या सभेला यामुळे अडचण येऊ शकते का, तर यामध्ये अडचण येऊ शकत नाही, कारण राज ठाकरे यांनी हा आदेश पारित होण्याच्या आधी
रीतसर कायदेशीर पद्धतीनं या सभेची परवानगी मागितलेली आहे आणि या सभेला हा आदेश जमावबंदी आदेश सुरू असताना सुद्धा या सभेला परवानगी देण्याची कायदेशीर अधिकार जे आहेत सीपींकडे आहेत. त्यामुळे शरद पवारांची आज सभा होऊ शकते हा आदेश असताना, तर राज ठाकरेंची सभा सुद्धा होऊ शकते. मात्र यामध्ये महत्वाचं असं आहे की पोलीस प्रशासन या सभेला परवानगी देतं की नाही देतं हा वेगळा विषय आहे. जमावबंदीमुळे आदेश देता येणार नाही असं नाही होत. त्यामुळे सिद्धार्थ, मी थोडंसं तुम्हाला थांबवते. आपल्यासोबत डीसीपी दीपक गिरे आहेत, आपण त्यांच्याशी सुद्धा आधी बोलूयात. नमस्कार आणि न्यूज 18 लोकमतमध्ये स्वागत दीपक गिरेजी. आणि जसं आता आमच्या प्रतिनिधींनी सांगितलेलं आहे की एकतर औरंगाबादमध्ये जे 9 मे पर्यंत शस्त्रबंदीचा आदेश पोलीस आयुक्तांनी दिलेला आहे, तर त्यामुळे जमावबंदी की शस्त्रबंदी असंच एक मुळात कन्फ्युजन म्हणूया जे तिथल्या नागरिकांमध्ये हा संभ्रम निर्माण झालेला आहे आणि याचा संबंध राज ठाकरेच्या होणाऱ्या 1 मेच्या सभेशी जोडला जातोय. काय नक्की सविस्तर अपडेट्स आहेत? नमस्कार. मुळात हा जो आदेश आहे हा महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 37(1) नुसारचा रुटीन आदेश आहे. हा मीडियामध्ये ज्या पद्धतीनं येतोय 144 जमावबंदीचा अशा कुठल्याही प्रकारचा हा आदेश नाही आहे आणि या आदेशाचा आणि कुठल्याही सभेचा काही संबंध नाहीये. मग हा जो आदेश लावण्यात आलेला आहे पोलीस आयुक्तांकडून, नेमकं याचं स्पष्टीकरण किंवा विश्लेषण काय द्याल? तर आपल्यासोबत औरंगाबादहून फोनवरून डीसीपी दीपक गिरे आपल्याशी बोलत होते आणि त्यांनी स्पष्ट केलेलं आहे की पोलीस आयुक्तांनी जे पत्रक प्रसिद्ध केलेलं आहे त्यानुसार 9 मे पर्यंत शस्त्रबंदीचा आदेश औरंगाबादमध्ये लावण्यात आलेला आहे. जी जमावबंदी नाहीये तर शस्त्रबंदीचे आदेश जे आहेत ते पोलीस आयुक्तांनी दिलेले आहेत. धार्मिक स्थळांवरील भोंग्यांसंदर्भात सर्वपक्षीय नेत्यांची बैठक झाली, पण भाजप नेत्यांची अनुपस्थिती आणि गृहमंत्र्यांनी या प्रकरणी थेट केंद्राकडे बोट दाखवल्यानं या बैठकीत कुठलाच ठोस असा निर्णय होऊ शकला नाहीये आणि त्यामुळे आता भोंग्यांवरून सुरू झालेलं राजकारण आणखी चिघळण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारने जर राष्ट्रीय पातळीवर काही निर्णय घेतला, त्यांच्याशी संवादापेक्षा संघर्ष केलेला बरा. ते आमका येणार नाही, तमका येणार नाही, तमका येणार नाही. राष्ट्रपती अल्टिमेटम दिलेलं आहे, त्याच्या बाबतीमध्ये आता सरकारने काय निर्णय घ्यायचा. मशिदी आणि धार्मिक स्थळांवरील भोंग्यांसंदर्भातील सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीनंतरही भोंग्याच्या राजकारणाचा गजर कसा न थांबता सुरू आहे हे या प्रतिक्रियांवरून स्पष्ट होत आहे. राज्य सरकारनं भोंग्यासंदर्भात सोमवारी सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलावली, पण या बैठकीला ना राज्यातले विरोधी पक्षाचे नेते पोहोचले, ना ज्यांनी भोंग्यांविरोधात मोहीम सुरू केली ते मनसे अध्यक्ष राज ठाकरे. मनसेचे नेते बाळा नांदगावकर आणि सत्ताधारी राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेसच्या नेत्यांमध्ये ही बैठक झाली खरी, पण या बैठकीत राज्यातील भोंग्यांचा गजर बंद करण्याबाबत कुठलाच ठोस असा निर्णय झाला नाही. राज्याच्या गृहमंत्र्यांनी भोंग्यांबाबत राज्यानं करायचे ते नियम केल्याचं सांगत चेंडू केंद्र सरकारच्या कोर्टात टोलवला, ज्याला काँग्रेसनंही दुजोरा दिल्याचं पाहायला मिळतंय. सुप्रीम कोर्टाने निर्णय दिलेला असल्यामुळे हा संपूर्ण देशाला लागू आहे आणि देशाला लागू असल्यामुळे याच्या संदर्भामध्ये केंद्र सरकारने जर राष्ट्रीय पातळीवर काही निर्णय घेतला आणि तो संपूर्ण देशासाठी लागू केला तर राज्यामध्ये ही वेगळी परिस्थिती त्या ठिकाणी राहणार नाही आणि जातीय सलोखा हा राज्यामध्ये कायम राहावा अशा दृष्टिकोनातून निर्णयाची अंमलबजावणी व्हावी आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा कुठे अवमान होणार नाही दक्षता घेतली पाहिजे. दुसरीकडे शिवसेनेचे नेते आणि राज्याच्या पर्यावरण मंत्र्यांनी पर्यावरण विभागाच्या GRच्या आधारे पुढील कारवाई केली जाईल असं स्पष्ट केलंय. भाजप येऊ शकली नाही तरी देखील सर्वच पक्षांची मतं घेऊन पुढची योग्य ती कारवाई कशी करायची, याची अंमलबजावणी कशी करायची, याच्यात काही वेगळं करता येतं का, ह्याच्यावर एक मोठा विचार सुरू आहे. तरी देखील जसं मंत्री महोदयांनी सांगितलं की हे सुप्रीम कोर्टाच्या काही ऑर्डर्समुळे असल्यानंतर केंद्र सरकारकडे देखील थोडी आम्ही काही विचारविमर्श करू की याच्यात वेगळं काही वेगळ्या राज्यांमध्ये आहे का, इतर राज्यांमध्ये काय सुरू आहे, देशातला पूर्ण आढावा घेऊन योग्य तर पुढे पावलं कशी टाकायची याच्यावर विचार सुरू आहे. दुसरीकडे देवेंद्र फडणवीसांनी मात्र सरकारच्या हिटलरशाहीच्या निषेधार्थ बैठकीवर बहिष्कार घातल्याचं सांगत मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला. तर शिवसेना नेत्या आणि माजी महापौर किशोरी पेडणेकरांनी बैठकीला गैरहजर राहणाऱ्या नेत्यांना चिमटे काढले.
सर्वपक्षीय बैठकीचं निमंत्रण आम्हाला दिलं होतं आणि जर कोणी हिटलरी प्रवृत्तीनेच वागायचं ठरवलं असेल तर मग त्यांच्याशी संवादापेक्षा संघर्ष केलेला बरा, अशा प्रकारची आमची मानसिकता झाल्यामुळे आम्ही आजच्या बैठकीवर बहिष्कार घातलाय. तुम्हाला जेव्हा तुमच्या भावना मांडण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध केलं जातं, धार्मिक भावनांबद्दल उपलब्ध केलं जातं आणि तेव्हा तुम्ही जाणार नाही आणि नंतर ज्या पद्धतीने स्क्रिप्ट केली जाते, मला वाटतं हे फारच महाराष्ट्रात, मुंबईत ही अब्रू सगळ्या जगात, देशात काढली जाते. या सर्व राजकीय गोंधळात मनसेने मात्र त्यांचा अजेंडा कायम ठेवला. 3 मेच्या अल्टिमेटमवर आपण कायम असल्याचं सांगत मनसेनं राज्य सरकारला थेट इशारा दिलाय. हो, तो कायमच आहे. तो राष्ट्रपती अल्टिमेटम दिलेला आहे. त्याच्या बाबतीमध्ये आता सरकारने काय तो निर्णय घ्यायचा आहे. सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे की लाऊडस्पीकरची परवानगी किती वेळ द्यायला पाहिजे, कोणाला द्यायला पाहिजे, किती कालावधीत असला पाहिजे. एकंदरीत मशिदींच्या भोंग्यावरून सुरू झालेलं राजकारण काही केल्या थांबायचं नाव घेत नाहीये. आता राज्य सरकारनं या प्रकरणात केंद्र सरकारलाही ओढल्यानं भाजप काय भूमिका घेतं आणि मनसेची भोंग्यांविरोधातली धार कमी होते का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मुंबईहून उदय जाधवसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. आणि यानंतर आता कोल्हापुरातनं एक ब्रेकिंग बातमी आहे, ती म्हणजे अवघ्या 2.5 तासामध्ये ग्रीन कॉरिडॉरद्वारे कोल्हापुरातून पुण्याला रुग्णाचं हृदय आणण्यात आलेलं आहे. ब्रेनडेड झालेल्या रुग्णाचे अवयव पुण्याला पाठवण्यात आलेत. अवघ्या 2.5 तासात हे हृदय पाठवण्याची प्रक्रिया जी आहे ती ग्रीन कॉरिडॉरच्या माध्यमातून पूर्ण करण्यात आली आहे. या रुग्णाचे अवयवाचे इतर रुग्णांना प्रत्यारोपण केल्यानं त्यांना जीवदान मिळालेलं आहे. तर आत्ताची आपण ब्रेकिंग बातमी पाहतोय. अवघ्या 2.5 तासात ग्रीन कॉरिडॉरद्वारे कोल्हापुरातून पुण्याला रुग्णाचं हृदय आणण्यात आलेलं आहे. ब्रेनडेड झालेल्या रुग्णाचे अवयव पुण्याला पाठवण्यात आलेले आहेत. तर अवघ्या 2.5 तासात हे हृदय पाठवण्याची कामगिरी ग्रीन कॉरिडॉरच्या माध्यमातून पूर्ण करण्यात आलेली असून या रुग्णाचे अवयवाचे इतर रुग्णांना देखील प्रत्यारोपण केल्यामुळे त्यांना जीवदान मिळालेलं आहे. तर पोलीस यंत्रणेकडून सुद्धा ग्रीन कॉरिडॉरसाठी विशेष लक्ष पुरवण्यात आलेलं होतं आणि त्यामुळे अवघ्या 2 तासामध्ये कोल्हापुरातून पुणे गाठता आलेलं आहे आणि अवघ्या या 2.5 तासात ग्रीन कॉरिडॉरद्वारे कोल्हापुरातून पुण्याला रुग्णाचं हृदय आणण्यात आलेलं आहे. तर सांगली जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे शेतीचं लाखो रुपयांचं नुकसान झालेलं असून पाऊस, जोरदार वारा आणि गारपिटीनं भाजीपाला जमीनदोस्त झालाय, तर अनेक झाडं मुळासहित उखडली गेली आहेत. द्राक्ष बागांचं मोठं नुकसान झालेलं असून ऊसही भुईसपाट झालाय, तर या नुकसानाची भरपाई मिळावी अशी मागणी शेतकरी करतायत. गारपिटीमुळे आमच्या पपई बागेचं फार मोठं नुकसान झालेलं आहे आणि त्यात डाग जास्त पडलेले आहेत पपईला आणि व्यापारी हा माल घेतोय का नाही ही शंका आहे मनात आणि ते पानं वगैरे जास्त फाटलेले आहेत, त्यामुळे पाक पपईचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. त्यामुळे शासनाने यासाठी भरीव काहीतरी मदत करावी अशी अपेक्षा आहे. तर बुलढाण्यातील लाखनवाडामध्ये रानटी डुकरांच्या हैदोसामुळे शेतकरी मेताकुटीला आलाय. तर या डुकरांनी भुईमुगाच्या शेताची नासाडी केल्यामुळे शेतकऱ्यांचं खूप मोठं आर्थिक नुकसान झालं असून या वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करत नुकसानीचा पंचनामा करावा आणि तात्काळ मदत मिळावी अशी मागणी केली जाते. सतत 4 महिने झाले जागरण चालू आहे या पिकाचं संरक्षणासाठी, तरी पण आम्हाला या रानडुकरांनी किंवा या रोयांनी एवढाही त्रास दिला. आज रात्रीच्या वेळेस 3 वाजता उद्ध्वस्तच करून टाकला आमचं शेत आणि आम्ही व्याजानं पैसा काढून ही शेती पेरली आणि आता हे उद्ध्वस्त केल्यानंतर आता आम्ही ते व्याजाचे पैसे कशाने भरावं? आमच्या इकडे तर आता आम्हाला तर हे पाळी येते की आत्महत्या करायची पाळी येते, फाशी घ्यायची.
आणि यानंतर बुलेटिनमध्ये आत्ता वेळ झाली आज इथेच थांबण्याची। ताज्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा न्यूज 18 लोकमत आणि या पुढचं बुलेटिन घेऊन येते माझी सहकारी रेणुका।